स्वागत आहे आजच्या एका मिनी ब्लॉगमध्ये। आज ना छान असं ड्रॅगन फ्रूट्स आणलेलं होतं। मग ते साई बोलला की मला खायचं आहे मम्मा, खायचं आहे। मग मी ते छान असं कट करून घेतलं आणि ते मात्र साईला देऊन दिलं। ते इतकं रेड रेड निघालेलं ना की माझे सगळे हात अक्षरशः रेड रेड झाले। ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या, वरचं साल त्याचं असं आहे। तर मी स्टार्टिंगला कॅमेरा ऑन करायला विसरले होते। त्यानंतर मस्तपैकी छान मी सुद्धा एक खाप घेऊन एन्जॉय केलं, त्याला दिलं। तो पुन्हा म्हणत होता की मम्मा घे ग मी एक खाप घेऊन मस्त छान अशी साईला दिली आणि त्याची तुम्ही एक्साइटमेंट बघू शकता। तो खूप खुश झाला होता, त्याला तर हे फ्रूट्स खूप आवडतं। जनरली एवढं कोणाला आवडत नाही टेस्टमुळे, पण त्याला मात्र खूप आवडतं। स्वामीला एवढं आवडलं नाही, त्याने एक पीस दिला तो पण व्यवस्थित नाही खाल्ला। परंतु ते त्याचे पप्पा पण नाही खात, परंतु ते त्याला आणि मला मात्र खूप आवडतं। पण माझ्यापेक्षाही जास्त ते साईला खूप आवडत असतं। आणि त्याची आता रिॲक्शन बघा, इतकी सुंदर असते ना त्याची रिॲक्शन। वाव मम्मा खूप छान आहे, तू पण खात जा गं, असं मला तो इथं म्हणत होता। त्यानंतर मग रात्रीला छान असा भाजीपाला वगैरे आणलेला होता। मग मी तो सगळा भाजीपाला निवडून घेतला। मग ते सगळं असं जे काही कचरा होता भाजीपाला निवडलेल्याचा तो सगळा पिशवीत भरून घेतला आणि ती पिशवी मात्र साईडला ठेवून दिली। आणि मग काही भांडे वगैरे पडलेले होते, सकाळी कस्टमर असल्यामुळे मग ते काही शक्य झाले नाही। मग मी इथं सायंकाळच्या वेळेला म्हणजे 5-5:30 वाजताच मात्र ते भांडे वगैरे क्लीन करत होते। मग एक एक असं घासून वगैरे व्यवस्थित भांडे क्लीन करून घेतले। यावेळेला लेकरं मात्र खेळत होते। तुमच्यासोबतही असं होतं का, मला कमेंटमध्ये ना नक्की सांगा। कारण की ना होतं काय की प्रत्येक वेळेला काही तरी काम मात्र राहूनच जात असतं। त्यानंतर मग मास्तर जेवण वगैरे करून घेतलं। मग साईचं चालू होतं की मम्मा खाली खेळायला चल। मग खाली खेळायला गेलेलो। मग खेळून वरती आल्यानंतर या दोघांचा धिंगाणा असा काहीसा चालू होता। त्याचं म्हणणं होतं की मला अजूनही खाली खेळायला जायचं आहे। मग मी त्यांना जबरदस्तीने आणलं, तर हे दारासमोर असे धिंगाणा घालत होते दोघंजणं। मुलं ना असा धिंगाणा घालतात त्यावेळेला कौतुकही येतं आणि त्यांच्यावरती मात्र रागही येतो, पण समजत नव्हतं। मग म्हटलं चला ही एक त्यांची अशी धिंगाणा घालण्याची क्लिप ना ॲड करूयात। आणि इथं ना साई काय करत होता, गॅलरीमध्ये पळत होता आणि स्वामी मात्र त्याच्या मागे मागे पळत होता। परंतु इथं अंधार, तिकडचा बल्ब चालू नव्हता, म्हणून तिथं अंधार असल्यामुळे साई तिकडे गेला, परंतु स्वामीची काही जायची हिंमत होईच ना। आणि अजून एक गोष्ट की कॅमेरा मी थोडा लेट चालू केला म्हणून सांगायची विसरली। स्वामी आता छान असा जिना मात्र चढायला मात्र शिकलेला आहे।